विद्यार्थी मित्रांनो, मी आज साईनाथ गंदिगडे SG अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे SG अकॅडमीचे चॅनलचं उद्घाटन करण्यासाठी किंवा चॅनलला प्रमोट करण्यासाठी आज आपल्याकडे एक युट्यूबर आणि ब्लॉगर आलेले आहेत। तर ते युट्यूबर आणि ब्लॉगर म्हणजे आज अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शेतकरी कुटुंबातील सुपुत्र असून त्यांचं नाव आहे सुनील वसंतराव राठोड। आणि हे सुनील वसंतराव राठोड हे PFC तांडा म्हणजेच बाराळी मुखेड या रोडवरील छोटंसं गाव, जवळपास 30-35 घरांचं गाव असं असलेलं त्यांचं गाव आहे। तर त्यांनी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांनी देगलूर येथे सध्या कार्यरत आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं शिक्षण B.Ed आहे व MA B.Ed पण आहेत। म्हणजे त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा घेतले। एवढ्या हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचं त्यांनी आपल्याला लोकांना माहिती व्हावी, सरकारी योजनांची लोकांना माहिती कळावी म्हणून त्यांनी एक नवीन चॅनल आणि एक युट्यूबर म्हणून त्यांनी एक फेमस आहेत। आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं पूर्ण नंबर 3 वर चॅनल आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये सुद्धा आज त्यांचं चॅनल 7व्या क्रमांकावर आहे। मराठी चॅनल मध्ये 7व्या क्रमांकावर त्यांचं नाव आहे। तर सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं जर करिअर घडू शकत असेल, मग तुम्हा आम्हाला सुद्धा करिअर घडण्याची आज आपल्याला अनेक संधी आहेत। तरी विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला त्यांचं चॅनलचं नाव सांगतो। माहिती हवी हा चॅनल आहे आणि या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत 5,50,000। विद्यार्थी मित्रांनो, आज त्यांची जर चांगल्या प्रकारे कमाई पण आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या लोकांना त्यांच्या चॅनलची जे सरकारी जी योजना निघत आहेत त्या सरकारी योजनांची माहिती, फॉर्म कधी भरणे, फॉर्म कधी संपणे, तारीख कधी संपत आहे, इथपर्यंत त्यांनी लोकांना अहोरात्र कष्ट करून त्यांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतात। असेच सुनील वसंतराव राठोड सरांना मी विनंती करतो की माझ्या SG अकॅडमी या चॅनलचं आणि या बोर्डाचं आणि या चॅनलचं उद्घाटन करावे अशी विनंती करतो। तर मी आज सुनील वसंतराव राठोड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी माझ्या चॅनल बद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे ही माझी नम्र विनंती आहे। नमस्कार सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खरंच आपल्या भविष्यामध्ये करिअर जर करायचं असेल तर आपल्याला एखाद्या चांगल्या सरांच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि चांगल्या संस्कारामध्ये असणं गरजेचं आहे। मी आतापर्यंत भरपूर अशी तुम्हाला माहिती दिली, परंतु जे ऍक्च्युअली करेक्ट माहिती आहे, जर आपल्या भविष्यामध्ये खरंच जर करिअर करायचं असेल तर सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे आपल्या स्टेज डेअरिंगचा आहे। आपल्याला आपली स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी किंवा आपल्यात असणारे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि आज सरांच्या क्लासेसमध्ये मी आलेला आहे। काय आलोय? कारण सरांनी मला पूर्वी भेटले होते, त्यांचं असं सांगणं होतं की माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत एकदम गरीब भागातले आहेत आणि गरीब व होतकरू विद्यार्थी आहेत। मग अशा विद्यार्थ्यांना मला माझ्या क्लासेसमध्ये चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे। त्यांना जर घडवायचं असेल तर मला अशा पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून मला त्या विद्यार्थ्यांचं जे काही व्हिडिओज असतील, अभ्यासाबद्दल असतील, की माझ्या क्लासेसमध्ये जे टॅलेंट विद्यार्थी आहेत त्या टॅलेंट विद्यार्थ्यांना मला समोर कसं घेऊन जायचं आणि भविष्यामध्ये जर त्यांना खरंच जर सक्सेस व्हायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल त्यांनी मला बोललं। पहिले त्यांच्याशी माझ्याशी पहिले संपर्क झाला आणि त्यानंतर आज मी तुमच्या क्लासेसमध्ये आलोय। का आलो? कारण की आपण गरीबातली गरीब विद्यार्थी आहात, तर त्या गरीबापासून जर आपल्याला समोर जायचं असेल तर भविष्यामध्ये आपल्यात असणारे सुप्त गुण आणि आपल्यात असणारी कला असेल, आपल्यात असणाऱ्या एखाद्या सब्जेक्ट बद्दल
जे काही परफेक्टपणा असेल तो जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आपल्यात असणारं सुप्त गुण आणि स्टेज डेअरिंग सगळ्यात महत्वाचे आहे. त्यासाठी तुमच्यात असलेला जो टॅलेंटपणा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रेझेंट करायला शिका. सरांच्या माध्यमातून किंवा सरांच्या क्लासेसच्या माध्यमातून आता तुम्ही युट्यूबवरती जाणार आहात. युट्यूबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं समजेल की आपल्या आईवडिलांना सुद्धा अभिमान वाटेल की माझा मुलगा क्लासेसमध्ये जातोय परंतु करतो काय. बरोबर, क्लासेसमध्ये जातोय, खरंच माझ्या विद्यार्थ्याला काय येतं किंवा माझ्या मुलाला काय येतं हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा व्हिडिओ युट्यूबवर जाईल तेव्हा तुमचे पालक असतील, तुमचे आई वडील असतील किंवा तुमच्या कुटुंबातील लोक असतील किंवा तुमच्या गावातील लोक असतील, त्यांना समजेल की अमुक अमुक हा विद्यार्थी खरंच किती टॅलेंट आहे. ते समजेल की नाही. हे जेव्हा समजतं तेव्हा खरंच आपल्या पालकांना, आपल्या आईवडिलांना की खरंच आपल्याबद्दल आपुलकी वाटतं आणि आपल्याबद्दल अभिमान वाटायला सुरुवात होतं. त्यासाठी शक्यतो तुम्ही सर्वात जास्त महत्वाचं काम आता करा. जे सर तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करायला शिका आणि भविष्यामध्ये जर आपलं खरंच जर करिअर घडायचं असेल तर आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण वाव देण्यासाठी समोर येऊन तुम्ही प्रेझेंट करायला शिका. तुम्ही एखाद्या विषयामध्ये परफेक्ट असाल तर तो विषय कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील. सर सांगितल्यानंतर तुम्ही समोर येऊन बिनधास्त फळ्यावरती असतील, बोर्डवरती असतील, जे असेल तुम्ही प्रेझेंट करायला शिका आणि तुमच्यात असणारं कला हे लोकांना दाखवा की मला काय येतं. भरपूर असे मुलं असतात की खाली बसून भरपूर असे बोलत असतात परंतु जेव्हा स्टेजवर येतं तेव्हा त्याच्या तोंडातून असं बोबडी वळायला लागतं आणि काय बोलावं हे सुचत नाही. त्याचे मुख्य कारण काय, कारण आपली भविष्यामध्ये स्टेज डेअरिंग झालेलीच नसते. मग स्टेज डेअरिंग जर खरंच आपल्याला जर करायचं असेल तर एकच हा एक सर्वात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे अशाच माध्यमातून आपल्याला स्टेज डेअरिंग स्वतःची कमवून घ्यावं लागतं. तुमच्या शाळेमध्ये क्लासेस असतील, त्यानंतर तुमच्या भाषण स्पर्धा असेल किंवा इतर काही स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग व्हायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपली स्टेज डेअरिंग कमवून घेणं गरजेचं आहे. तर स्टेज डेअरिंग जर आपल्याला कुठं कमवायची असेल तर अशा एखाद्या क्लासेसच्या माध्यमातून आपली खरंच स्टेज डेअरिंग आपल्याला वाढून घ्यायची असते. नंतर आपण हजारो व्यक्तीसमोर बिनधास्त पद्धतीने बोलू शकतो. सर जे सांगतील ते आजपासून सर्व करायला तयार आहात तुम्ही. थोडं मोठ्यानं बोला. करायला तयार आहात. आता जे काही विषय असेल त्या विषयामध्ये परफेक्ट करा आणि एकमेकाला कमी कधीही लेखायचं नाही. जर भविष्यामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर एकमेकाला कधीच लेखायचं नाही. आपल्या वर्गामध्ये हा विद्यार्थी ड आहे, हा विद्यार्थी हुशार आहे असं कधीच मानायचं नाही. आपण सर्वच हुशार आहोत. कोणता विद्यार्थी कोणत्या सब्जेक्टमध्ये परफेक्ट होईल किंवा कधी कोणता विद्यार्थी कोणत्या स्पर्धेमध्ये पुढे जाईल. आता भरपूर अशी मुलं आहेत की काहींना खेळामध्ये परफेक्ट आहेत परंतु अभ्यासामध्ये कमी आहेत. बरोबर, काहींना भाषण करता येतं, काहींना नाटक करता येतं, काहींना कॉमेडी करता येतं, कोणी तुमच्या वर्गामध्ये काही अवांतर बोलत असतात, काही मुलं असे शांत असतात परंतु वर्गात खूप टॅलेंट असतात. मग असे काही शांत विद्यार्थी आता त्यांना फक्त वहीवर किंवा जागेवर बसून न करता समोर येऊन आपल्याला आपल्यात जे असणारे टॅलेंट आहे ते लोकांसमोर प्रेझेंट करायला शिका. कारण आज आपल्या क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रेझेंट करण्याची सुवर्ण संधी आहे. संधीचं नक्की सोनं करा. भविष्यामध्ये खरंच जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर हा क्लासेस एकदम परफेक्ट आहे. क्लासेसच्या माध्यमातून स्टार्ट करा आणि हळूहळू तुम्हाला जे येत नाहीये ते सरांकडून करून घ्या आणि जे तुम्हाला जमत नाहीये ते मात्र आवर्जून सांगत चला. मला हे अमुक अमुक सब्जेक्ट व्यवस्थित येत नाहीये किंवा अमुक अमुक मला चॅप्टर समजलं नाहीये तसंच शांत बसू नका. मला जे चॅप्टर समजलं नाही त्या चॅप्टरचं मला विचारून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता उदाहरणार्थ आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शिकवलेलं एखादा चॅप्टर किंवा सरांनी शिकवलेलं जर चॅप्टर या बोर्डाच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर जर आला तर एक तर परत तुम्हाला समजून घेण्यासाठी इझी जाईल. आता प्रत्येक चॅप्टरनुसार तुम्हाला हळूहळू प्रत्येक चॅप्टरचे प्रत्येक युट्यूबवरती येणार आहेत. आता मित्रांनो केवळ मी क्लासेसच्या माध्यमातून नाही सांगत, कारण भरपूर असे चॅनलवरती आता माझे जुडलेले जे काही सबस्क्रायबर असतील किंवा जे नवीन लोक आता या युट्यूबवरती आलेले असतील त्यांना एक सांगणं आहे की खरंच आपल्या मुलांचा आपल्या पाल्यांचं जर भविष्य तुम्हाला करायचं असेल तर अशा एखाद्या क्लासेसच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या मुलांचं करिअर घडवता येतं. कारण त्यांना शिकवा. केवळ अभ्यासी नॉलेज असून फायद्याचं नाही आहे की आपल्या मुलामध्ये काय टॅलेंटपणा आहे
आपल्या मुलामध्ये खरंच कोणतं सुप्त गुण दडलेला आहे, हे जर त्यांची जर कला जर तुम्हाला ओळखून घ्यायचं असेल तर अशा क्लासेसच्या माध्यमातूनच तुम्हाला घडवता येणार आहे. त्यासाठी जे काही चॅप्टर असतील ते चॅप्टर शिका आणि या क्लासेसमध्ये जे काही मुलं टॅलेंट आहेत किंवा प्रत्येक मुलं तुमच्या समोर प्रत्येक चॅप्टर विषयी त्यांनी प्रेझेंट करणार आहेत आणि भविष्यामध्ये तुमच्या मुलांना सुद्धा चांगला याचा फायदा होणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल मात्र नक्की करा. जर तुम्ही ऑल केलाच नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यासाठी आत्ताच्या आता आणि व्हिडिओला मात्र लाईक करा. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. मला खूप अभिमान वाटला, कारण मी गरीब घराण्यातला किंवा गरीब एखाद्या छोट्याशा वस्तीमधला विद्यार्थी आज मी एकदम चांगल्या पद्धतीने आहे. जे मला इन्कम पाहिजे ते युट्यूबच्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीने मिळतं. याचे मुख्य कारण म्हणजे मी स्टेज डेअरिंग स्वतः कमवलेली आहे. कारण आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना जर चांगलं खरंच जर भविष्यामध्ये यशस्वी करायचं असेल तर आपल्या मुलांचं स्टेज डेअरिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी स्टेज डेअरिंग करून घ्या. चॅनलला नक्की फॉलो करा आणि जे काही आता या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी आहेत, आता जवळपास या ठिकाणी 50 ते 60 विद्यार्थी बसलेले आहेत. सगळे विद्यार्थी व्यवस्थित लक्ष द्या, कारण आपलं करिअर जर करायचं असेल तर तुम्ही बिंदास सरांना विचारा. जे काही तुम्हाला येत नसेल ते तुम्ही सब्जेक्ट परत परत विचारून घ्या आणि प्रत्येक याच्यामध्ये आपण एकदम परफेक्ट बनायला शिका. कारण प्रत्येक सरांची तळमळ असते की माझा विद्यार्थी कसा तरी घडला पाहिजे. कोणताही शिक्षक आपल्या मुलांचं वाईट होऊ नये म्हणून सोचत नाहीये. आपला मुलगा आपला विद्यार्थी कुठेतरी त्याचं नाव निघलं पाहिजे. जर भविष्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी तुमच्या एवढ्या मुलामधून एखादा मुलगा भविष्यामध्ये युट्यूबवरती येऊ शकतो, व्हिडिओ बनवू शकतो किंवा कशामध्ये तर तुम्ही टॅलेंट होऊ शकता, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल. मी अमुक सरांच्या क्लासेसमध्ये होतो तेव्हा एका सरांनी मला माहिती दिली होती. खरंच आज त्यांच्या माध्यमातून मी आज एवढा मोठा युट्यूबर झालो. सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन काळामध्ये प्रत्येकाला नोकरी मिळणं हे खूप कठीण आहे. शिकलं पाहिजे, परंतु आपण स्टँड आपल्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे. कारण छान वाटलं आज सरांनी मला बोलवलं तुमच्या क्लासेसमध्ये, कारण मी पण एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहे. आता गरीब कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तींना गरिबाची जाणीव काय असते हे त्यांना चांगल्या पद्धतीने कळत असतं. जेव्हा सरांची माझी सर्वप्रथम भेट झाली तेव्हा सरांचं एक सांगणं होतं की सर, मला पैशाची घेणं देणं नाही, कारण माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मला खरंच करिअर त्यांचं घडवायचं आहे. त्यासाठी मी केलं काय पाहिजे. मग मी सरांना आयडिया दिली की नेमकं जर तुमच्या मुलांना जर चांगल्या पद्धतीने जर घडवायचं असेल तर त्यांना समोर घेऊन चला, त्यांना खाली बसू देऊ नका. त्यांच्यात जे सब्जेक्ट परफेक्ट आहे किंवा त्यांना जे येतं ते लोकांना दाखवायला शिकवा. कारण आपलं नाव आतापासूनच आपल्याला जर एखाद्या वेळेस कॅमेराला आपल्याला जर मोबाईलकडे किंवा कॅमेराकडे जर बघून जर आपल्याला बोलता आलं जर शिकलं तर करिअर 100% आहे तुमचं. त्यासाठी जे काही सब्जेक्ट असतील ते व्यवस्थित करा. जे काही डेफिनेशन असतील, जे काही वर्ड्स तुम्हाला दिलेले असतील, इम्पॉर्टंट सेंटेन्स असेल, जे काही तुम्हाला दिलेले आहेत ते एकदम परफेक्ट करायला शिका. खरं जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. जर एखादा चॅप्टर तुम्हाला समजत नसेल तर सरांना बिंदास विचारा. सर तुमच्यासाठी कधी पण तयार आहेत. ओके. ज्यांनी आतापर्यंत आपल्या व्हिडिओला पाहिलेले असतील, या ठिकाणी तर विद्यार्थी बसलेले आहेत, परंतु जे पालक या व्हिडिओला पाहत आहेत त्या पालकांना एक सांगणं आहे, खरं जर आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांच्यात असणारा सुप्त गुण परत एकदा ध्यानात ठेवा. त्यांच्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव द्या. त्यांचं करिअर जर तुम्हाला खरंच जर घडवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने त्यांची स्टेज डेअरिंग करून घ्या. स्टेज डेअरिंग करून घ्यायचं असेल तर अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं समोर प्रत्येक तुम्ही त्या ठिकाणी शिक्षकांना भेटत चला. शिक्षकांना विचारा की माझा मुलगा क्लासेसमध्ये येतोय तर करतोय काय. क्लासेसमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जो सब्जेक्ट एखादा जमत नाहीये तो सब्जेक्ट कसं त्याच्याकडून करून घ्यायला पाहिजे. केवळ आपण शिक्षकावर अवलंबून न असता आपण पालक म्हणून आपल्याला सुद्धा स्वतःला काहीतरी केलं पाहिजे. आपला मुलगा कमी कशात आहे हे त्यांना आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला कळतं. आपण त्यांचा अभ्यास घेतो. अभ्यास घेतल्याच्या नंतर सरांना बोलायचा. दर आठवड्यामध्ये किंवा दर 15 दिवसाला एकदा सरांना भेटा. तुमच्या शाळेमधले सर असतील, तुमच्या क्लासेसमधले सर असतील तर त्यांना भेटत चला. कारण यामुळे आपला मुलगा एकदम परफेक्ट होतो. कारण त्यांच्याकडे असणारे जे काही कला असतील, तो मुलगा काय करतो, रेग्युलर क्लासेसला चाललो का, अभ्यास कसा करायला लागलाय, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी समजतं. अतिशय महत्वपूर्ण ही माहिती तुम्हाला वाटली असेल
तर परत एकदा सांगतो, चॅनलवरती तुम्ही आतापर्यंत आला असेल परंतु सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत जातील. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. आता सरांशी आपण थोडक्यात संवाद साधूया, कारण नाळे वगैरे पूर्ण बाकी आहे. सर्वप्रथम मी डायरेक्ट बोललाय आपण, परंतु कारण गरजेचं होतं, कारण प्रत्येक पालकापर्यंत अशा पद्धतीची माहिती मिळवणं गरजेची होती. ठीक आहे सर, थँक्यू. अभिनंदन पुढील वाटचालीसाठी. फोडा, तुमच्या हातानेच फोडा आला. काहीतरी चांगलं व्हायचं आहे, कारण नारळ पण उभं फुटलेला आहे. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं चांगलं होणार आहे. खरंच स्टेट डेअरिंग कमवून घ्या, चान्स आहे. युट्यूबवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला युट्यूबवर जाण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण सरांचा ऑलरेडी चॅनल आहे. क्लासेसच्या माध्यमातून एकदा जर सर व्हिडिओ तुमचं जर टाकलं तर मरेपर्यंत ते युट्यूबर असते राहते की नाही आहे. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, कुठे तर नोकरी लागाल, तेव्हा तुम्हाला कळेल, अरे मी सरांच्या क्लासेसमध्ये व्हिडिओ असताना टाकलेलं होतं. कारण सरांचे प्रत्येक बॅच तुमच्या व्हिडिओला पाहणार आहे, प्रत्येक बॅच पाहणार आहे. त्यासाठी शक्यतो या इथे येऊन बोला, राईट. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही काम करा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या अगोदर घरी जा, तुमच्या आई वडिलांचा मोबाईल घ्या, सबस्क्राईब करा. सर्वप्रथम तुम्ही करा, कारण तुम्ही गरजेचं आहे. कारण तुमच्या आजूबाजूला, कारण तुमचे व्हिडिओ त्याच्यावरती येणार आहेत, त्यासाठी त्यांना माहिती असणं गरजेचं आहे, तुम्हाला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे, आपल्या पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसजी अकॅडमी मध्ये आलेले सर राठोड सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. तर मी राठोड सरांना विनंती करतो की आमच्या एसजी अकॅडमीच्या वतीने माझ्याकडून थोडस जे काही म्हणजे छोटी भेट आहे ते म्हणजे हार वगैरे त्यांनी स्वीकारावं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एसजी अकॅडमीचं मी स्वागत करतो आणि आज इथे संपलेला कार्यक्रम आहे. धन्यवाद.